नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी आपल्यासोबत शेअर करते. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्यानं मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आहे. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात ही कहाणी घडलेली आहे. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे त्याला ज्ञान होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला असे ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल आणि तो प्रजेलाही आणखीन सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे ती ल्यायली, आधारासाठी हातामध्ये काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? तुला काय हवंय? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून त्या तुला हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ थांब, आडोशाला थांब बरं. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती आणि सुखसमृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती-पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला तिने पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली,
मला सांगाल हे व्रत? मी करीन नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकीत टेकीत ती निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने पुढे आली आणि ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी, रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं. लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे ऐश्वर वैभव सगळे लयाला गेले. चंद्रिका राणी होती, ती स्थिती मात्र आता बदलली. ती आता अन्न पाण्यालाही महाग झाली होती. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच तो मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाच्या आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आणि परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागला. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकितच झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली.
त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावी आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला, त्यात मीठ भरले आणि तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. ओम श्री महालक्ष्मी महात्म्य. महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी. हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे. ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका गौरीपुत्रा सिद्धिविनायका. मंगलमूर्ती गजानना. नमन माझे गणराया. ब्रह्मकुमारी सरस्वती चैतन्य शक्ती भारती. विद्यादायिनी वीणावती. नमस्कार तुझे शारदे. सद्गुरूला त्रिवार शरण. मातृपितृ देवतांचे स्मरण. कुलस्वामिनीचे मनी चिंतन. भक्तिभावे आदरे. ग्रामस्थान वास्तुदेवतांचे ध्यान. पंचमहाभूते नवग्रहांचे स्तवन. महालक्ष्मीला करुणी वंदन. हे महात्म्य रचिले. महालक्ष्मीची श्रुती स्मृतीत स्तुती. वेद शास्त्रे पुराणात तिची कीर्ती. इंद्रादी सुरगणही तिला प्रार्थिती. सर्वमान्य तिची श्रेष्ठता. परमेश्वरी मनोल्लादिनी. आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी. मनोरमा पद्मिनी भवानी. जगन्माता ती तेजस्विनी. महालक्ष्मी व्रत लाभकारक. सौभाग्यरक्षक धनदायक. श्री प्रेरणेने करीत तो कथन. श्रवण करा भक्तजन. महालक्ष्मी व्रत हे महान
केल्याने होते इच्छित पूर्ण, लाभते सुख ऐश्वर्य धन, प्रसन्न होई भगवती. ही कथा द्वापार युगातली, सौराष्ट्र देशात घडलेली, पद्मपुराणात सांगितलेली. ऐकावी भाविक हो. राजा भद्रश्रवा सामर्थ्यवान, वेदशास्त्रे पुराणात निपुण, धर्मपरायण दैदिप्यमान, ऐशी कीर्ती राजाची. त्या धर्मदानी राजाची राणी महापतिव्रती सुलक्षणी, रूपवती भाग्यशालिनी, सुरतचंद्रिका नाव तिचे. राजा राणीला संतती होती 8, 7 पुत्र 1 कन्या लागोपाठ. सुपुत्री श्यामबाला असे कनिष्ठ, सद्गुणी विनयशील. महालक्ष्मीच्या मनात विचार आले, राजगृही जर मी जाऊन राहिले तर नांदेल राजहस्ते सुख समृद्धी. घरोघरी जनतेत, दरिद्रा घरी जर वास्तव्य केले तोच स्वार्थी खाईल धन सगळे. प्रजाजन गरिबीने गांजलेले तसेच राहतील. मनात तिने ठरविले, जावे राजगृही आपुले. श्रीमंती वैभव आणावे झोपडी झोपडीत. रूप घेतले वृद्धेचे एका ब्राह्मण स्त्रीचे. काठी टेकून चालत राजद्वारी प्रवेशिली. द्वारापाशी वृद्धेस पाहुनी, तिथली दासी आली धावुनी. विचारले तिच्याकडे जाऊनी, तुला पाहिजे काय? माऊली तू आहेस कोण, नाव काय, आलीस कुठून? राजद्वारी येण्याचे कारण मजला सांगावे. कमला असे माझे स्वतःचे, भुवनेश हे नाव माझ्या पतीचे. द्वारकेहून आले मी इथे राणीस भेटण्यास. तिचे काय काम राणीकडे? दासीला पडले मोठे कोडे, कळल्याविना न उलगडे. अखेर तिने विचारले, तुझी राणीशी ओळख कुठली? माते सांग हकीकत सगळी. राणीला सांगून भेट घडविन, नियुक्ती माझी त्यासाठी. पूर्वजन्मी ही राजाची राणी, एका वैश्याची होती गृहिणी. भांडती दोघेही पती पत्नी, सदोदित रामदिनी. वैश्य होता दुष्ट क्रोधी दरिद्री, निर्दयतेने मारझोड करी. उपाशी ठेवून क्रूरतेने छळी नेहमीच पत्नीस. पतीच्या छळास कंटाळून पडली घराबाहेर वैतागून. भटकत राहिली रानावनात ती वनवासी. वादळ वाऱ्याशी देत झुंज, काटे तुळवीत रानोरानी. राहिली अनेक दिवस हिंडत, दिसली मला ती वाटेत. जाओनी मी तिज पासी, पुसिले पुत्री तू दुःखी कशी? म्हणाली सांगू कशी, पिडले माया ममतेने. केले हाल नवऱ्याने, दुर्गुणी अन्यायी माणसाने. कर्म कहाणी ऐकून तिची दया उपजली अंतरी. दुर्दशा तिची झालेली पाहून, संकट दुःख कठीण जाणून. घेतले जवळ अश्रू पुसून, कन्या मानुनी तिला. उपदेश केला तिजसी, 2 हात कर संकटासी. धैर्याने वाघ म्हणूनी, समाधान करी तिचे. व्रत देई सुख शांती, लक्ष्मी व्रताची महती. सांगितली तिला रीती, पूजाविधी कथियेला. जे करतील महालक्ष्मी व्रत, ते राहतील सदैव सुखात. ऐश्वर्य वैभव प्राप्त, पूर्ण होतील सर्व मनोरथ. त्रिभुवनाला करणारी ऐश्वर्य संपन्न, भक्तजनांना देणारी संपत्ती धन. व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन, होईल भाग्य तेव्हा अनुकूल. केल्याने महालक्ष्मीचे नामस्मरण, जाती सगळी विघ्ने निरसून. करील माता रक्षण, त्रिभुवनी तरी सर्वश्रेष्ठ. व्हावी लक्ष्मी प्रसन्न, लाभावे मातेचे वरदान. केले म्हणून मी मार्गदर्शन, त्या अभागिनीला. सांगितले व्रतासंबंधी सगळे, सोडिले घरी तिला समजावूनी. ऐकोनी उपदेश
केले व्रत तिने भक्तिभावे, झाली संतुष्ट महालक्ष्मी, घातली पाखर कृपेची, मिटली कलह भांडणे, घडले मंगल सगळे, ऐश्वर्य लाभले अपार, संततीने भरले घर, सुख लाभले जीवनी, झाली आनंदित मनोमनी. पुढे पती पत्नी ती दोघेही मातेला ध्याती निशिदिनी, नित्य करुणी पूजा व्रत सुखे सर्व उपभोगिती. जेवढी वर्षे केले लक्ष्मीव्रत, तेवढे वर्ष राहिले वैभवात, नंतर या जन्मी जन्मली राजकुळात. पूर्वपुण्ये लक्ष्मी व्रताची या, आज ती दोघे पतिपत्नी राज्य करीती या भुवनी. गेली भुलोनी राणी वैभवात, विसरली हे व्रत. रममाण झाली ऐश्वर्य सुखात, विलासी राणीला व्हावी आठवण, म्हणून केले मी आगमन. सांग तिला जाऊन, ऐकून वृद्धेचे स्त्रीचे ते बोलणे, दासी हात जोडून विनवी, मला सांग व्रताचे महिमान आणि पूजा विधीही. लक्ष्मी वृद्धरूपधारी, प्रसन्न होई दासीवरी. महालक्ष्मी व्रताची महती संक्षिप्त कथिली तिज प्रीती. मानू कसे तुझे आभार, कष्ट दिल्याची क्षमा करा. थांब इथे माते क्षणभर, जाते मी राणीकडे. सांगितला निरोप दासीने, उन्मत्त अहंकारी राणीला. होता गर्व तिला राजवैभवाचा, आली ती क्रोधाने, म्हणे कागद हेरडे, कशास आली इकडे. कोण ऐकी तुझे पवाडे, चल निघुनी जा इथुनी. लक्ष्मी बोले त्या राणीस, राजवैभवाने माजलीस, उद्दाम उन्मत्त झालीयेस, आठवती पूर्वस्थिती. आज अति शुभदिनी केलीस एका स्त्रीची तू मानहानी. घेतलास ओढवून निकृष्ट काल, भोग तयाचे तू फळ. ऐकुनी ती शापवाणी, संतापली अधिकच राणी. वृद्धेस करी मारहाण, उर्मटपणे कडाडून. केला अपमान राणीने, निघाली महालक्ष्मी तिथून. आली श्यामबाला समोरून, दैवशाली राजकन्या ती. वृद्धेकडून तिजला राजगृही घडिला वृत्तांत, कळला श्यामबालेला. दुःखी झाली ती सालस बाला, नम्रतेने तिने क्षमा याचिली. दया आली कृपावंत मातेला, लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला तिजला. श्रेष्ठ संपदा देणाऱ्या, मनोकामना पूर्ण करणाऱ्या, सारी माहिती व्रताची सांगितली. थोडक्यात, पवित्र मार्गशीर्ष मास योग्य असे ईश्वरी भक्तीस, माता पिता बंधू सर्वस्व. तू महालक्ष्मीला समान, तीच करील तुझे संरक्षण. तुला कसलीच भीती नसे. हे व्रत महालक्ष्मीचे वरदान, इष्ट सौख्य करील प्रदान. हे व्रत आहे महालक्ष्मीचे, महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे. रुद्रादी रविचंद्र इंद्रही थकले तिचे वर्णन करण्यास. मार्गशीर्ष मासी प्रारंभ करावा लक्ष्मी व्रतास, त्याचे फळ देई सत्वर देवी महालक्ष्मी माता. धन ऐश्वर्याने भरावे घर, शांती सुख लाभाय कुटुंबात. सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे, त्यासाठी करावे हे व्रत. गुरुवारी दिनी यथास्थित करावे हे महालक्ष्मी व्रत. मन ठेवावे आनंदी शांत, शरीराने शुद्ध असावे. पाणी भरावे तांब्याच्या कलशात, नाणे सुपारी दुर्वा टाकाव्या त्यात. हळदी कुंकवाची ओढावी बोटे आठही दिशांनी. घ्यावे डहाळे पंचवृक्षांचे, कलशात रचावे सर्व बाजूंनी. काढावे तांदुळाचे वर्तुळ मधोमध एका पारावर. करून या जमीन स्वच्छ, मांडावा पाट पूजेसाठी. काढावी रांगोळी पाटाभोवती, ठेवावा कलश त्यावरी. करावे आचमन पळीने, सोडावे ताम्हणात पाणी. जोडून या दोन्ही हात, दृष्टी लावावी देवाकडे. म्हणून या ओम महालक्ष्मी देवई नमः. करावे पूजन पंचोपचारे,
फळे दूध मिष्टान्न अर्पून ओवाळावी आरती. देठासह 2 विड्यांची पाने, त्यावर ठेवावी सुपारी आणि नाणे. विड्यावरी सोडावे पाणी पळीने, नमस्कार करावा. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी, मनोभावे प्रार्थना करावी. लक्ष्मी मातेस मनातील इच्छा सांगावी, जेणे होई कृपा तुझवरी. भगवती लक्ष्मी माते, सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे. संकल्प सदिच्छा सिद्धीस जाऊ दे. कृपा कर आई दयानिधे. माझे इष्ट कार्य करण्यास तू माझ्या घरी राहावीस. हे दानशील माते, वैभव लाभावे इच्छेप्रमाणे. तुझा लाभावा वरदहस्त, सुख समृद्धी होऊ दे प्राप्त. तुझी सेवा घडो सदोदित, हे कल्याणदायिके माऊली. तुझी पूजा केली पद्मावती, मीही यथामती यथाशक्ती. मी बालक अज्ञ म्हणोनी, मान्य करून घे भाग्यधात्री. विघ्ने क्लेश निवारुनी, दुःख दारिद्र्य दूर करुनी. रक्ष गे मजला देव देवेशा, हे जगन्माते. विपुल हो धनसंपत्ती, कधी न येई आपत्ती. दीर्घायू असो संतती, भाग्य तेजस्वी करी. श्री पद्मधारिणी सौभाग्यदायिनी, राजराजेश्वरी वैभवशालिनी. शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. ऐशी करावी प्रार्थना, घाली साष्टांग नमना. सर्व इच्छा होतील पूर्ण, हे व्रत केल्याने. उपवास करी दिवसभर, घ्यावा दूध फलाहार. राहू नये निराहार, मनी नाम असावे श्रींचे. सायंकाळी करुनी गोपूजन, करावा नैवेद्य अर्पण. मग जेवावे आपण सर्वांसहित प्रेमाने. दुसऱ्या दिनी कलशातील पाणी ओतावे तुळस वृंदावनी. 5 फांद्या 5 ठिकाणी, एक एक ठेवावी. नंतर घरी परत येऊनी, पूजा केली त्या स्थानी. हळद कुंकू वाहूनी, नमस्कार भावे करावा. श्यामबालेने तिचा उपदेश ऐकला, राजमहाली लक्ष्मीनारायण पूजला. तो दिवस होता मार्गशीर्षातला, गुरुवार पहिला. उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी. महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी. राजकन्येच्या मनातली इच्छा सारी, झाली पूर्ण महालक्ष्मी कृपेने. कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर, पुत्र त्याचा मालाधर. राजकन्येस अनुरूप वर, विवाह झाला संपन्न. झाली धनसंपदा प्राप्त, लागली नांदू राजवैभवात. ऐश्वर्य सुख आनंदात, वरदहस्त श्रीमातेचा लाभला. लक्ष्मी मातेच्या अवकृपेमुळे राजा भद्रश्रवाचे राज्य गेले. राज्य ऐश्वर्य सारे नष्ट झाले. दरिद्री बनली राजा आणि राणी. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडले, त्यांना घेरले अवदशेने. दुःख दैन्य गरिबी नशिबी आले. झाली अनान्य दशा. रात्रंदिनी भोगती हाल, क्षणोक्षणी सोसती दुःख जहाल. पडले होऊनी अनाथ, सुचेना काहीच ज्ञात. करुनी विचार सुरत चंद्रिका, सांगे राजा भद्रश्रवास. श्यामबालेचा पती असे धनवान, त्याच्याकडे जावे. सांगावी परिस्थिती आपुली, दुर्दशा सारी कानी घालावी. येईल दया ऐकुनी त्याला, द्रव्य सहाय्य करील तो आपल्याला. राजा भद्रश्रवा स्वाभिमानी, मान अभिमान बाजूला सारुनी. अधोगतीमुळे निघाला राजधानी, जावयाच्या राज्यात. विश्रांतीसाठी नदीकाठी बैसला होऊनी, दुःखी कष्टी. दासी आल्या पाण्यासाठी, पाहिले त्यांनी राजाशी. झाकले दारिद्र्य दशेने राजलक्षण, परिवदनी तेज विलक्षण. अवस्था दिसे केविलवाण, म्हणून केली विचारपूस. महाराज कोण आपण? पिता मी श्यामबालेचा,
या राज्याच्या राणीचा नाव माझे भद्रश्रवा. आलो भेटण्या कन्येस त्वरित जाऊन दासींनी कळविले. श्यामबालेने पाठविले सेवकास. पित्यास आणले राजगृही सन्मानाने. भूषविले देऊनी वस्त्र आणि भूषणे. पंचपक्वान्नाचे भोजन. मनोरंजनात नर्तन आणि गायन. मान सन्मान आदर सत्कार सर्व काही सर्वोत्तम. राहिला राजा काही दिवस. निघाला नंतर तो जाण्यास. जाताना कन्येने हंडा दिला द्रव्याने भरलेला. भद्रश्रवा आनंदित झाला. त्वरेने स्वगृही आला. म्हणाला सुरतचंद्रिकेला द्रव्य दिले आहे कन्येने आपुल्याला. हंडा उघडून पाहिला तो द्रव्याचे कोळसे झाले. लक्ष्मीला अपमानित केले म्हणून हे आश्चर्य घडले. महालक्ष्मी झाली क्रोधायमान. गर्विष्ठ राणीचे म्हणून अकल्याण. श्यामबालेला लाभले आशीर्वचन. श्री महालक्ष्मीची पूजा भक्ती करून. ती नव्हती उर्मट उन्मत्त म्हणून. सुख समृद्धी तिच्या राजभवनी. सुरतचंद्रिका झाली भिक्षोपजीवी. गेली एकदा कन्येच्या राजमहाली. तो दिवस होता गुरुवारचा. मार्गशीर्षातला शेवटचा. लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाचा. लक्ष्मीव्रतस्थ श्यामबाला. तिने केले लक्ष्मीव्रत श्रद्धेने. पूजा केली श्यामबालेने भक्तीने. मातेकडूनही करवून घेतली आग्रहाने. पूजा महालक्ष्मी आईची. कन्येकडे काही दिवस राहून 8 गुरुवार केले पूजन. नंतर निघाली ती तिथून राजा भद्रश्रवाकडे. लक्ष्मीव्रताने भाग्य उजळले. राज्य सिंहासन परत मिळाले. वैभव पुन्हा प्राप्त झाले. संतोषली राजा राणी. श्यामबाला आली एकदा माहेरी. पित्यास भेटण्यास म्हणून. तिला तिथे विचारले नाही कोणी. बोललेही नाही तिच्याशी कोणी. द्रव्य न देता जन्मदात्यास. हंडा भरुनी कोळसे देसी. मातेस रिक्त हस्ते धाडिलेशी म्हणून राग मनात. कन्येला भेटण्यासाठी सुरतचंद्रिका आली नाही. श्यामबाला राणी तरीही रागावली नाही मातेवरी. थांबता ती मातृगृही. निघाली परत पतिगृही. निघताना तिने काय केले. माहेराचे थोडे मीठ घेतले. श्यामबाला येताच राजमंदिरी. पती मालाधर विचारी. काय आणलेस माहेराहून सांग राणी. श्यामबाला दाखवी हंडा भला. पाहता दिसती मीठ खडे. हे काय आणलेस विचारी राजा. श्यामबाला म्हणे थांब राजसा. धीर धरावा थोडासा. आज्ञा केली तिने स्वयंपाकिणीस. जेवण अळणी करण्यास. भोजनास राजाला बसविले. सारे पदार्थ अळणी लागले. मग श्यामबालेने काय केले. ताटात थोडे मीठ वाढले. तेच अळणी पदार्थ चविष्ट झाले. राजासही ते पटले. महालक्ष्मीचे स्मरण करुनी भोजन केले आनंदाने दोघांनी. लक्ष्मीकृपे नांदू लागली. राजा राणी सुख समृद्धीत. श्रद्धा भक्तीने करावे श्री महालक्ष्मी व्रत. धनसंपदा ऐश्वर होईल प्राप्त. नांदेल सदोदित विपुल वैभव घरात. प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती. लाभेल दीर्घायुषी संतती. जे करतील या ग्रंथाचे श्रवण पठण. लाभेल त्यांना महालक्ष्मीचे आशीर्वचन. बनतील ते धनवान आयुष्यमान. म्हणे सुलक्षण सुरेश. नमोस्तुते महामाये. श्रीपीठे सुरपूजिते. शंखचक्र गदा हस्ते. महालक्ष्मी नमोस्तुते. इति श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य कथा संपूर्णम. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक यू.